जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टीईटीची परीक्षा ही शिक्षकांना तर या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेलीच आहे। त्याच्यासोबतच पदवीधर शिक्षक, केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी या पदासाठी देखील कंपल्सरी करण्यात आलेली आहे। त्या संदर्भामध्ये नवीन एक पत्रक पुणे जिल्हा परिषदेने निर्गमित केलेलं आहे। त्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या सीटीटी किंवा टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच। या बॅचमध्ये मित्रांनो तुम्हाला पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल याकरिता आवश्यक असलेले सगळे विषय डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जाणार आहे। रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण आपले सगळेच्या सगळे जे लेक्चर आहे अवेलेबल असणार आहे। पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, पीवायक्यूची व्हिडिओ सोल्युशन बॅच आणि विशेष म्हणजे या बॅचमध्ये सीटीटीची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच मोफत असं एक कंप्लीट पॅकेज मिळणार आहे। यासाठी आपल्याला एक छोटंसं काम करावं लागणार आहे। प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे। चला, सध्या आपल्याला या ठिकाणी या मास्टर टीचर ॲपमध्ये प्रत्येक कोर्सवर 15% डिस्काउंट देखील मिळणार आहे। चला, आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। पुणे जिल्हा परिषदेचं एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी 2 तारखेला इश्यू झालेलं आहे आणि हे पत्र आहे गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, सर्व जिल्हा परिषद यांना, म्हणजे पुणे जिल्हा परिषदामधल्या सगळ्या पंचायत समिती या ठिकाणी जे गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांना निर्गमित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये एक गोष्ट वेगळी आहे, विशेष आहे। याचा विषय आहे बघा की शिक्षण विस्तार अधिकारी जे की वर्ग 3 आहे, पदोन्नतीकरिता पात्र कर्मचाऱ्यांची यादी सादर करणे। आता यांनी या ठिकाणी जे आहे रेफरन्सेस दिलेले आहे, परंतु त्या रेफरन्सेसकडे न जाता आपल्याला जायचं आहे महत्त्वाच्या मुद्द्याकडे, की ज्या मुद्द्यासाठी आपण या व्हिडिओची निर्मिती करतो आहोत। बघा, यांनी काय सांगितलंय की उपरोक्त विषयांमध्ये उपशिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, केंद्र प्रमुख असेल किंवा पदवीधर शिक्षक असेल, या संवर्गामधून जे आहे विस्तार अधिकारी यांचं जे आहे सिलेक्शन केलं जाणार आहे। म्हणजे यांना पदोन्नती दिली जाणार आहे, म्हणजेच प्रमोशन होणार आहे। म्हणून यासाठी प्रस्ताव या कार्यालयामध्ये प्राप्त झालेले आहेत। त्यामुळे ज्या शिक्षकांची टीईटी उत्तीर्ण आहे या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या अन्य अर्हता धारण केली आहे, केवळ असेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र असणार आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, यांनी या ठिकाणी शिक्षक या पदावरती कायम राहण्याकरिता टीईटी कंपल्सरी केलेली आहे। तर ज्यांचं वय 53+ आहे, म्हणजे ज्यांना रिटायरमेंटला 5 वर्षापेक्षा कमी कालावधी बाकी आहे, त्या शिक्षकांना टीईटी मधून सूट आहे। परंतु इतर सर्वांना स्वतःची नोकरी अबाधित ठेवण्याकरिता टीईटी कंपल्सरी केली आहे। त्याच्यानंतर प्रमोशन जर घ्यायचं असेल, मुख्याध्यापकाचं प्रमोशन असेल, त्याच्यानंतर उपशिक्षकाचं प्रमोशन असेल, केंद्र प्रमुख असेल, पदवीधर शिक्षक असेल, यांनाही कंपल्सरी आहे। आणि आता या पत्रानुसार एक गोष्ट लक्षात येते आहे की जे शिक्षण विस्तार अधिकारी आहे त्यांना देखील टीईटी कंपल्सरी करण्यात आलेली आहे। आता हे शासनाने केलंय का? नाही, शासनानं नाही केलेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या त्या जजमेंटच्या नंतर या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेने अशा प्रकारचं पत्र काढलेलं आहे। आता याचा संबंध काही शिक्षक भरतीशी आहे का? आहे, थोडासा संबंध आहे। कारण या ठिकाणी जर आपण बघितलं की हे जे विस्तार अधिकारी पद आहे, विस्तार अधिकारी पद भरल्या जाणार आहे उपशिक्षकामधून, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, पदवीधर शिक्षकांमधून। म्हणजे हे जे 2 शिक्षक आहेत ते आपल्याला या ठिकाणी कामाचे आहे। हे 2 शिक्षकांमधून जर का एखादा व्यक्ती विस्तार अधिकारी झाला तर याचं जे मूळ पद आहे ते रिक्त होतं आणि यांचं जे मूळ पद आहे ते आपल्या पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जातं। त्यामुळे असं जर घडत असेल, निश्चितपणाने एक चांगली गोष्ट आहे। काही प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला नवीन वॅकन्सीज पोर्टलला पाहायला मिळू शकते।